चंद्रपूरच्या वरोऱ्यामध्ये शेतकऱ्यांनी साता समुद्रापार शेतमाल पोहोचवून यश संपादन केलंय। वरोऱ्यातील कापसाच्या 3000 गाठी चीन आणि व्हिएतनामच्या बाजारात पाठवण्यात आल्या। या कापसाच्या गाठींना 250 रुपये प्रति क्विंटल अधिकचा दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस अशा स्वरूपात उत्पन्न आणि त्या उत्पन्नावरचा दरही मिळालाय। आतापर्यंत 948 शेतकऱ्यांनी कापसाच्या गाठी परदेशात पाठवल्यात। वरोरा इथल्या या कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। विदर्भातील काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली कार्यशैली, आपली स्ट्रॅटेजी बदलवली आहे आणि आता ते आपला कापूस विदेशात पाठवत आहेत। काय नेमकं घडतंय जाणून घेऊया। आपल्यासोबत बालाजी धोपे आहेत, ते अध्यक्ष आहेत कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे। सर, काय सांगाल, नेमकं काय घडलंय या हंगामात जे वेगळं आहे आणि देशातलं पहिलं आहे असं म्हटलं जात आहे? शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून एकत्र येत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमच्या कापूस व्यापारातील नफा वाढवण्याच्या दृष्टीने काही नवीन पर्याय शोधले। त्या पर्यायाअंतर्गत आम्ही नवीन बाजारपेठ व्हिएतनाम आणि चीन इथे आम्ही 3000 कापसाच्या गाठी निर्यात केल्या। तर या गाठी निर्यात करताना काय झालं की आम्हाला म्हणजे प्रक्रियेतला नफा जो व्यापारी किंवा जिनर यांच्या हक्काचा होता तो नफा शेतकरी कंपनीच्या माध्यमातून आमच्या स्वतःच्या खिशात आला, शेतकऱ्यांच्या खिशात। आधी काय व्हायचं आणि आता गाठी बनवल्यामुळे काय होत आहे, काय सांगाल? सर, घरी कापूस ठेवल्यामुळे आमचं नुकसान होत होतं। ज्याच्यामुळे जे तोटे होते की जळणे किंवा खराब होणे, कापूस जमिनीला लागून खराब होणे, ह्या गोष्टी होत्या। आता त्या गोष्टी तो एक नफा मिळण्याच्या उद्देशाने कमी केल्या आहे तो आम्ही। आणि बाहेर पडेल भावात विकले तर नुकसान होतं। पहिले 200 ते 300 रुपये मार्केटला जसा भाव असला तसा विकता येत होतं। आता त्याच्यामुळे ते विकताची गरज पडली नाही। आम्ही गाठी बनवल्यामुळे ते आम्हाला त्याचं लोनही मिळतं त्याच्यामुळे आम्हाला कमी भावाने विकायची गरज नाही। तोच आमचा 300-400 रुपयाचा फायदा होईल। तर आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी आपली फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे आणि ते आता आपला कापूस विदेशात पाठवत आहेत आणि त्याशिवाय त्यांना अन्य छोटे छोटे कितीतरी फायदे मिळत आहेत। विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा नक्कीच नवीन मार्ग आहे। वरोरा येथून संजय तिवारी, NDTV मराठी।